आणि ग्रामीण रोजगार निर्मिती या त्रिसूत्रीवर महाराष्ट्रातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी 300 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेण्यात येईल। उपक्षेत्र चौथे पाणी व्यवस्थापन सन 2047 पर्यंत पाण्याची लागणारी गरज विचारात घेऊन ग्रामीण व शहरी भागात विहित मानकानुसार पाणी उपलब्धतेची सुनिश्चिती केली जाईल। प्रत्येक नागरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेचे जललेखा परीक्षण करून शाश्वत पाणी वापर संस्था निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे। डिजिटल, प्रमाणित आणि ऑनलाईन जलसंपत्तीची माहिती प्राप्त होण्याकरता राज्य जल माहिती केंद्र स्थापन करण्यात येणार आहे। या केंद्राची इमारत नाशिक येथे प्रस्तावित असून या केंद्रासाठी एकूण 71 कोटी 20 लक्ष रुपये इतका खर्च अपेक्षित आहे। वैनगंगा नळगंगा नदीजोड योजनेच्या 94,968 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। वैतरणा व उल्हास खोऱ्यातील 54 TMC अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याचे प्रस्तावित असून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची कारवाई सुरू आहे। दमणगंगा वैतरणा गोदावरी नदीजोड प्रकल्पाच्या 13,497 कोटी रुपये किमतीच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाच्या 7,465 कोटी रुपये किमतीच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। दमणगंगा एकदरे गोदावरी नदीजोड प्रकल्पाच्या एकूण 2,213 कोटी रुपयाच्या कामास मान्यता देण्यात आली आहे। बारामती व पुरंदर तालुक्यातील अवर्षण प्रवण भागातील क्षेत्रास पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याकरता नीरा करहा नदीजोड प्रकल्प राबविण्यात येईल। कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर व अन्य धोके निवारणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने 2,240 कोटी रुपये किमतीचा महाराष्ट्र राज्य प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे। या अंतर्गत कृष्णा खोऱ्यातले पुराचे पाणी भीमा खोऱ्यातील पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाकडे वळविण्याच्या कामाचा समावेश करण्यात आला आहे। हवामानाचा अंदाज व्यक्त करणाऱ्या अनेक संस्थांनी सन 2026 मध्ये अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे मान्सूनच्या पावसावर परिणाम होऊन दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे। गंभीर आहे आपल्याकरता। या दृष्टीने पिण्याचे पाणी राखून ठेवणे तसेच जलयुक्त शिवार अभियान आणि जलसंधारण योजनाच्या माध्यमातून पाण्याचे संवर्धन व वैरण विकासाकरिता प्राधान्याने उपाययोजना करण्यात येत आहे। जागतिक बँकेच्या सहाय्याने राज्यातील शहरांमध्ये 5,860 कोटी रुपये किमतीचा महाराष्ट्र नागरी जलपुरवठा सांडपाणी व्यवस्थापन व पुनर्वापर प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे। या कार्यक्रमाअंतर्गत नागरी सांडपाण्यावर 100% प्रक्रिया करून प्रभावी पुनर्वापर करण्यात येणार आहे। स्तंभ तिसरा सर्वसमावेशक उपक्षेत्र पहिले सामाजिक न्याय व कल्याण विजन डॉक्युमेंट 2047 द्वारे सर्वसमावेशक विकास साधताना समाजाच्या प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत। सर्व बालकांसाठी सुरक्षित आणि पोषणक्षम वातावरणाची हमी, महिला नेतृत्वाखालील उद्योजकता वाढविणे, ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यदायी, सुरक्षित व सन्मानजनक जीवनाची खात्री तसेच शाश्वत व वैविध्यपूर्ण उपजीविका निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे। महत्त्वाचा विषय पाणी पिऊन देतो। पाणी कुठे ठेवलं माझं? आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते। त्याकरिता समिती गठीत केली आहे। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे। नाना भाऊ
राज्यातील नानाभाऊंना ऐकायचं एक मिनिट. राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे. जे शेतकरी तुम्ही पण जाहीर केलं तर पात्रच म्हटलं होतं, पात्रच म्हणावं लागतं, अपात्राला देता येत नाही. ऐका पुढे, अजून संपलं नाही आहे. अरे अजून संपलं नाही, थांबा रे बाबा. शांत बसा, शांत बसा. जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबर कोकणाला हे जास्त महत्त्वाचं आहे, कारण कोकणातले लोक सगळे कर्ज परत करतात. कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबरच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारसीतील निकषानुसार निर्णय घेण्यात येईल. शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प असून याबाबत समितीच्या शिफारसी अनुसार दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहेत. अनुसूचित जाती घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, विद्यार्थी वसतिगृहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, लोक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना इत्यादी योजना राबविण्यात येत आहेत. महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाद्वारे अनेक योजना राबविण्यात येत आहेत. सन 2026-27 मध्ये अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाअंतर्गत 23,150 कोटी रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याकरिता प्रारूप आराखडा करण्याच्या दृष्टीने समिती गठीत करण्यात आली आहे. समितीचा अहवाल लवकरच अपेक्षित असून शिफारसीनुसार समुचित लाभ देण्याची पुढील आवश्यक कारवाई करण्यात येईल. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजना, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृतहार योजना, नमो आदिवासी